हापूस मांबा बघा, रत्नागिरी देवगड. एकदम सुरकुत्या पडलेल्या आहेत. मुस्तफा मार्केटच्या बरोबर बाजूलाच आहे. आणि इथे हे बघा मुंबई मॅजिक भेटले. गाडीचा नंबर पण बघा, FB-333 आहे. एकदम लकी गाडी. आफ्रिका ट्विन ही ऑफ रोडिंगला एकदम बेस्ट आहे. म्हणजे तुम्ही कुठेही टाका, चिखलात टाका, रेतीमध्ये चालवा, कुठेही चालवा, सगळ्यामध्ये चालणारी. मी निघालो, उद्या मीटिंग आहे हाँगकाँगला, त्याच्यासाठी. तर इथून हे डायरेक्टली मेट्रो कनेक्टेड आहे. म्हणजे तुम्हाला $3 $20-30 सेंट्स माझ्या मते चार्जेस लागतात मेट्रोला एक साईडचे. आणि तुम्ही डायरेक्ट चांगे एअरपोर्टमध्ये सिंगापूरच्या पोचता. हां, जर तुम्ही कॅब करून जात असाल तर मग जास्त पैसे जातात. म्हणजे ऑलमोस्ट त्याच्यात 10 टाईमसुद्धा पकडला तरी चालेल. ओके, रात्रीच्या वेळी. आणि मेट्रो 12:30ला बंद होते. तर माझी 1 तासाचीच फ्लाईट आहे. 1 ते 1.5 तासामध्ये पोचून जाईल. ही बघा BMW GT, 2च सीट. तिकडे तुम्हाला मस्टँग दिसते व्हाईट कलरची. SM सिरियसली कन्व्हर्टेबल. पाठीमागे मिनी कूपर आहे. सगळ्या स्पोर्ट्स कार आहेत इकडे. लाईफस्टाईल एक्सपेन्सिव्ह. आणि एक सर्वात मध्ये बघा, ट्रॅफिक नाही आहे. का? कारण टॅक्स सेक्शन जास्त आहे. गाडी घेण्यासाठी पार्किंगपासून सगळे पैसे घेतले जातात. आणि हा चांगला पब्लिक ट्रान्सपोर्ट इतकं बेस्ट आहे. केस कापायचे राहिलेत. आता इथे सिंगापूरच्या मेट्रोमध्ये आहे ना, तुम्ही विजा कार्डसुद्धा वापरू शकता. विजा, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड. पास घेण्याची गरज नाही आहे. पण माझा आता 2 वर्षाचा विजा आहे, त्याच्यामुळे मी घेतलं आहे. कारण जावायला यायला पुन्हा लागतं. आणि ह्याच्यामध्ये कसं लोड केलं की तुम्हाला ट्रॅव्हल करता येते. आणि प्लस हे कार्ड तुम्ही कुठेही वापरू शकता. जसं तुम्ही RTIचं दुबईचं कार्ड येतं ना, सेम मेट्रो, बस, टॅक्सी, त्या पद्धतीने. आता आपल्याला जायचं इथे. हे बघा सिंगापूर एअरपोर्ट. पुरं लक्झरी आणि पुरं टेक. किती मिनटं, अर्धा तास पण लागला नसेल. आणि 3:60 लागतात वाटतं. 3:60 का 3:40. आणि विजा कार्ड जर तुमचं वापरत असेल तर तुम्हाला एक्सचेंज रेट वगैरे एक्स्ट्रा लागतं. तर माझं टर्मिनल वेगळं आहे. मी फक्त तुम्हाला दाखवायला आलो कारण मला टाईम आहे अजून. तर म्हणालो तुम्हाला तिथपर्यंत टर्मिनल 2 दाखवूया.